बीडमध्ये मराठा समाज, मराठा आंदोलक मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले याची बातमी पसरली आणि बघता बघता बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरासमोरील चारचाकी वाहनांना आग लावण्यात आली. ही बातमी आली. त्याचबरोबर वाहनाला लागलेली आग घराला लागली आणि बघता बघता प्रकाश सोळंके यांचं घर जळून खाक झालं. ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. त्याचप्रमाणे बीड शहरामध्येही त्याच दिवशी जाळपोळ, कार्यालय, नेत्यांची घरं, तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळ, आग लागल्याची घटना घडल्याची पाहायला मिळाली. मग नेमकं ही आग कोणी लावली यावर वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत, अंदाज बांधले जात आहेत. कोणी म्हणते मराठा समाजाने ही आग लावली नाही, मराठा समाजाने ही आग लावलं नसल्याचं म्हटलं जात आहे. मग नेमकं ही आग कोणी लावली जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र. मंडळी, प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लागल्याच्या नंतर बीड शहरामध्ये काही जमाव, काही लोक एकत्र आले. त्यांनी राष्ट्रवादीचं कार्यालय जे सध्या शरद पवार गटाच्या ताब्यात आहे, शरद पवार गटाकडे आहे, त्या कार्यालयाला त्या जमावाने आग लागली. हा जमाव तिथून संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर यांच्या घराकडे गेला. त्यांच्या घरालाही आग लावण्यात आली. त्यांच्या घरासमोरील जवळपास 8 वाहनांची तोडफोड, वाहनांना जाळपोळ करण्यात आली आणि त्यांच्या घरालाही आग लावण्यात आली. एवढ्यावरच हे जमाव थांबला नाही. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुखाचं कार्यालय आहे त्या कार्यालयाला आग लावली, BRSच्या समन्वयकाच्या कार्यालयाला आग लावली, भाजपच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयाची तोडफोड, आग लावण्याचं प्रकरण झालं. या सगळ्यानंतर हा जमाव तिथून माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या घराकडे गेला. त्यांच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न झाला, काही पेट्रोल बॉम्बही फेकण्याचा प्रयत्न झाला, दगडफेक करण्यात आली. परंतु वेळीच पोलीस आल्यामुळे पोलिसांनी या जाळपोळीला इथंच ब्रेक लावलेला पाहायला मिळालं. बघता बघता ही बातमी संपूर्ण राज्यामध्ये गेली. यावर टीका टिप्पणीही झालेली पाहायला मिळाली. असं झालं तर मराठा आंदोलन शमवलं जाईल. मराठा आंदोलन किंवा मराठा आरक्षणाची मागणी आहे त्याला कुठंतरी हिंसक वळण लागते असंही काही लोकांचं म्हणणं आलं. परंतु मराठा समाजाने आम्ही अशा प्रकारची जाळपोळ केली नाही, आमच्याकडून असंही करण्यात आलं नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. आमचं आंदोलन हे शांततेचं आहे. आमची मागणी मराठा आरक्षणाची आहे असंही म्हणण्यात आलं. मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देत असताना आम्ही अजिबात कुठलीही जाळपोळीचं समर्थन करत नाही, ही जाळपोळ मराठा समाजाने केली नाही असंही म्हटलंय. मग नेमकं ही जाळपोळ केली तर कोणी केली? पोलिसांनी ही जाळपोळ करणाऱ्या तब्बल 95 जणांना ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षकांनी त्याबद्दल माहितीही दिली आहे. तर 95 जण ताब्यात घेतले. त्यापैकी काही लोक बीड तालुक्यातील आहेत, काही लोक पाटोदा तालुक्यातील आहेत, वेगवेगळ्या गावामधील आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या 95 जणांपैकी अनेक जण हे मराठा देखील नसल्याचं सांगण्यात आलंय. मग मराठा नसलेले लोक मराठा आरक्षणासाठी का बरं जाळपोळ करतील, हाही तेवढाच महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. अर्थात ही जाळपोळ पूर्वनियोजित होती काय असाही प्रश्न निर्माण झालाय. त्याचं कारण म्हणजे जेव्हा पोलिसांनी या जाळपोळीचे फुटेजेस, व्हिडिओज, फोटो चेक केले तेव्हा काही लोक मराठा आंदोलकामध्ये किंवा काही लोक या गर्दीमध्ये हातामध्ये पेट्रोल, डिझेलचे बॉम्ब, बाटल्या, काट्या, लाट्या घेऊन घुसताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर हा जमाव जेव्हा कार्यालय फोडून अमरसिंह पंडितांच्या घराकडे जात होता तेव्हा कोडवर्डमध्ये देखील बोलत होता. आता इथून आपण 22 नंबरला जाऊया असं देखील म्हणण्यात आलंय. अर्थात कोडवर्डमध्ये बोलत असलेला हा जमाव मराठा आंदोलक तर असू शकत नाही असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे, असं देखील जाळकरांचं म्हणणं आहे. जेव्हा ही तोडफोड केली जात होती, जेव्हा ही जाळपोळ केली जात होती, कार्यालय जाळली जात होती, तोडफोड केली जात होती, तेव्हा काही पत्रकारांनी याचे फुटेजेस घेण्याचा प्रयत्न केला, व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या जमावाकडून याला विरोध करण्यात आला. आमचे फोटो, व्हिडिओज घेऊ नका, काट्या घेऊन पत्रकारांच्या अंगावर देखील या जमावातील काही लोक आल्याचं पाहायला मिळालं. मग नक्कीच मराठा समाजाचे लोक यापैकी नाहीत असं देखील मराठा समाजाचं म्हणणं आहे. मग ही जाळपोळ पूर्वनियोजित आहे की नाही यावर बोलत असताना बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार सर यांनी असं म्हटलंय की आत्ता यावर भाष्य करणं, अधिकृत भाष्य करणं नक्कीच ठरणार नाही, परंतु सगळं एकंदर पाहता कदाचित ही जाळपोळ पूर्वनियोजित असू शकते असा अंदाज बांधला जात आहे. कारण काही लोक येतात, कोडवर्डमध्ये भाषा बोलतात, मराठा असत नाही,
ते लोक एकत्र येऊन ही जाळपोळ करतात. सर्व पक्षात, त्यामध्ये राष्ट्रवादी, भाजपा, BRS या सगळ्या लोकांची, अमरसिंह पंडित या सगळ्या लोकांची कार्यालय, घरं जाळी जातात. मग नेमकं हे पूर्वनियोजित होतं का, मराठ्यांनी केलं का किंवा मराठ्यांनी केलं नाही, यावर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र.